महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष होता की ज्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातनं उमेदवारांनी एंट्री केली। खूप साऱ्या उमेदवारांना खरं तर तिकीट सुद्धा दिली गेलेली आहे या निवडणुकीसाठीची आणि त्यामुळे भाजपमधले काही जे इच्छुक होते ते मात्र चांगलेच नाराज झाले। भारतीय जनता पक्षानं अनेक स्टँडिंग नगरसेवकांची सुद्धा तिकीटं कापली आणि काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली। पण या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं अनेक कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली असं सुद्धा बोललं जात आहे। खरं तर पुण्यामध्ये वेगवेगळे असे प्रभाग आहेत ते सध्या हॉट असे मतदारसंघ ठरलेले आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या बातम्या खरं तर आता समोर येत आहेत। पण 42 साधारण एक नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे की त्या स्टँडिंग नगरसेवकांची तिकीटं कापली गेलेली आहेत। या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। कोण कोण हे नगरसेवक आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही सगळी यादी आता माझ्याकडे आहे। पण याच मुद्द्यावर आज राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत पुण्यात असतात त्या मेधा कुलकर्णींनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याचा सुद्धा आढावा आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहतायत लोकमत व्हिडिओ। महापालिका निवडणुकीचं वातावरण जसजसं तापायला सुरुवात झाली तसतसं भारतीय जनता पक्षाकडनं म्हणजे वरिष्ठांकडनं असे आदेश निघाले की आमदार असतील किंवा मोठे नेते असतील त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नाही आणि याचा फटका पुण्यामध्ये अनेक ठिकाणी बसल्याचं आपल्याला दिसून आलंय। पुण्यामध्ये साधारण 42 विद्यमान नगरसेवकांचं सुद्धा तिकीट कापलेलं आहे आणि हे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना भारतीय जनता पक्षानं यंदा संधी दिलेली आहे। पुण्यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक नगरसेवकांचं तिकीट हे कापलं गेलेलं आहे। आता ती नावं काय काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते। ऐश्वर्या जाधव, मारुती सांगळे, आयुब शेख, श्वेता गलांडे खोसे, त्याचबरोबर मुक्ता जगताप, सुनीता गलांडे, संदीप जराड, सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वप्नाली लायकर, ज्योती कळमकर, अमोल बालवडकर। ही नावं खरं तर ही यादी खूप मोठी आहे। याच्यामध्ये त्याचबरोबर श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, निलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश येनपुरे, योगेश समे, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरियार, आरती कोंढरे, सम्राट थोरात, मनीषा लडकत, संजय गुले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, सरस्वती शेंडगे, आनंद रिठे, शंकर पवार, वृषाली चौरे, नीता दांगट, राजश्री नवले, दिशा माने अशी ही साधारण नगरसेवकांची यादी होती की जे 2017 साली जी पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते भारतीय जनता पक्षाकडनं। आता मात्र या नगरसेवकांचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि त्यांच्या जागी त्यांच्या घरातल्या इतर कुणाला संधी दिली गेली आहे, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे। त्यामुळे यातले बरेच असे इच्छुक होते त्यांनी तयारी सुद्धा केली होती, पण आता त्यांचं नाव अर्थात अंतिम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली। तर यातल्या काहींनी बंड सुद्धा पुकारलेलं आहे। अनेकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आपलं तिकीट मिळवलेलं आहे आणि आता त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सुद्धा संघर्ष या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि एकूणच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केलेली आहे। पुण्यामध्ये काही ठिकाणी असं झालंय आणि त्यामुळे खरं तर या बंडाचा फटका भाजपला बसणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। येत्या काळामध्ये ते स्पष्ट होईलच। पण राज्यसभेच्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी, त्यांनी सुद्धा आज नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर त्यांनी गुलजारांचा एक शेर आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि त्यावरनं त्यांनी सुद्धा स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याबाबत आपण पक्षश्रेष्ठींशी बोलू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आता एकूणच या बंडाचा काही फटका भाजपला बसणार का किंवा कशा पद्धतीनं आता आपल्याला येत्या 15 दिवसामध्ये सगळं दृश्य दिसणार आहे हे सगळं पाहणं आपलं महत्वाचं असणार आहे आणि त्याकडे सुद्धा आपली नजर असणार आहे। पण भाजपने 42 नगरसेवकांची जवळपास तिकीटं एकट्या पुण्यामध्ये कापलेली आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।